हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. आपण स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग सिरीजमध्ये आता 4थ्या महिन्यामध्ये आलेलो आहे. पहिल्या 3 महिन्याचे रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहेत. यातल्या प्रत्येक आठवड्यातला प्रत्येक ट्रेडचं लाईव्ह ॲनालिसिस आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. एक व्हिडिओ आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये एका दिवसाचं सगळं ॲनालिसिस आपण एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये आणि एकदम सिम्पल स्ट्रॅटजीद्वारे आपल्याला ॲनालिसिस याचं प्रोव्हाइड केलेलं आहे. एप्रिल महिन्यामध्ये 430 पिप्स, मे महिन्यामध्ये 770 पिप्स आणि जून महिन्यामध्ये नियरली अबाउट अकाउंट जर डबल झालं असतं असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही, तर 990 पिप्स आपण ऑलरेडी प्रॉफिटमध्ये क्लोज केलेले आहेत. ही आपली एवढी खतरनाक स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे, यामध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड घेतो, याचा स्टॉप लॉस कसा ठेवतो, याचं टार्गेट कसं ठेवतो, हे सगळं ऑलरेडी आपण या मागच्या व्हिडिओजमध्ये डिस्कस केलेलं आहे. जर तुम्ही हे व्हिडिओज मिस केला असेल तर नक्की एकदा जाऊन चेक करा. आणि आता आपण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेलो आहे. पहिल्या आठवड्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे मार्केटमध्ये याचा आज आपण ॲनालिसिस करणार आहोत. ओके, सो टाईम वेस्ट न करता आपण डायरेक्ट ॲनालिसिसला सुरू करू. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातला पहिला दिवस 1 जुलैला काय झालं आहे, आपला हा हाय होता. डायरेक्ट हायच्या वरती मार्केटने कॅन्डल क्लोज केलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं ट्रेड भेटलेला नव्हता. लोचा काय सीन आहे पुढे जाऊन आपण चेक करू. ओके, सिंपल आपल्याला इथं लोची लिक्विडिटी स्वीप झालेली बघायला मिळते आणि कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर आपल्याला आपलं पहिलं टार्गेट बघायला भेटतं. हे ट्रेड्स आपण पुढे जाऊन सुद्धा कसे घेऊ शकतो याचं ऑलरेडी आपण मागच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेवटला आपण ट्रेड्स कसे घ्यायचे याच्याविषयी आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. ओके, 50 पिप्सचा पहिला टीपी डन झाला, 50 पिप्स टीपी डन. ओके, सिम्पली जाऊ आपण 2 जूनला काय झालं आपण चेक करू. ओके, या ठिकाणी लो साईडला लिक्विडिटी स्वीप झाल्या. लिक्विडिटी स्वीप होऊन आपल्याला पहिला टीपी डन झालेला बघायला मिळतो काय 100%. दुसरा टीपी सुद्धा आपल्याला इथं डन झालेला बघायला मिळतो. सेम पद्धतीनं हायच्याच लेवलला काय झालंय. ओके, आपण इथे चेक करू. जरी मार्केट आपल्या लेवलपासून खाली आलं असेल तरी सुद्धा आपला इथे एसएल हिट झालेला होता. कसा, कारण या कॅन्डल आपली लिक्विडिटी स्वीप झाली होती, त्याच्यानंतर आपण बफर करून 100 पिपच्या आसपास एसएल ठेवतो. सो इथं आपला एसएल हिट झालेला होता. किती आपल्याला ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगपासून नॉर्मल आपल्याला 100 पिपच्या आसपास 10 पिपच्या आसपास एसएल होता, प्लस 10 पिप म्हणजे आपल्याला 20 पिपचा एसएल आणि 100 पिपचं टार्गेट डन बघायला भेटतं. 2 जुलैला आपल्याला 2 ट्रेड्स बघायला भेटतात. एकाचा 100 पिपचा टीपी डन झालाय आणि दुसऱ्या ट्रेडला काय झालंय 20 पिपचा एसएल हिट झालेला आहे. ओके, 3 जूनला काय झालं आपण एकदा चेक करू. सिंपल या ठिकाणी तुम्हाला दिसते हायची लिक्विडिटी स्वीप झाले, त्याच्यानंतर मार्केटनं 50 पिप सुद्धा दिलेले आहेत आणि 100 पिप सुद्धा दिलेले आहेत. ओके, सो इथं आपल्याला सिंपल 100 पिप्सचा टीपी डन झालेला बघायला मिळतो. लोची काय कंडिशन आहे आपण चेक करू. बायचा ट्रेड आपल्याला भेटला होता काय एकदा चेक करू. तर इथं क्लिअरली डायरेक्ट मार्केटने कॅन्डलची क्लोजिंग दिलेली आहे, सो आपल्याला इथं बायचा ट्रेड भेटलेला नव्हता. 4 जुलैला काय झालंय आपण चेक करूया. हायच्या वेळेला इथं लिक्विडिटी स्वीप झाली होती. लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर मार्केटनं आपला स्टॉप लॉस हिट केला होता. नॉर्मल आपला एसएल होता 30 पिपचा, आपण इथं 10 पिप एक्स्ट्रा घेतो कारण बफर करून आपण स्टॉप लॉस लावतो. ओके, आणि 40 पिप्सचा एसएल हिट झालेला होता आपला. त्याच पद्धतीनं या ठिकाणी लोला काय झालं एकदा आपण चेक करू. या ठिकाणी लोला कुठल्याही पद्धतीची लिक्विडिटी स्वीप झालेली बघायला भेटत नाही आपल्याला. सो आपण जुलैच्या पहिल्या आठवड्यात काय झाले नेमकं टोटल ॲनालिसिस करू. टोटल ट्रेड्स आपले 1 2 3 4 5, त्यापैकी टीपी डन किती, यापैकी 3 टीपी डन झालेले आहेत. एसएल आपल्याला 2 बघायला उडलेले बघायला मिळतात. ओके, ऑल ओव्हर आपण किती प्रॉफिटमध्ये आहे चेक करू. ओके,
50 + 100 -20 + 100 -40. ओके, आपण टोटल 190 पिपच्या आसपास प्रॉफिटमध्ये आहोत. सो जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण ॲनालिसिस केलेलं आहे. त्यामध्ये आपण असं बघितलेलं आहे की आत्तापर्यंत आपण 190 पिपच्या प्रॉफिटमध्ये आहे. जुलै महिन्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये नेमकं काय झालंय हे जर तुम्हाला मिस करायचं नसेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि जर आपला हा कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके, थँक्यू सो मच.